आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्या जे अलर्ट मोशन ॲपची गरज पडणार आहे. तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही जाऊन चॅनलला जे ते सबस्क्राईब करून तुम्ही जे ते ॲप जे ते डाउनलोड करू शकता मित्रांनो आपल्या टेलिग्रामवरून. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल जिथे आपल्या वेबसाईटवरती जिथे अवेलेबल आहे तिथून तुम्ही जिथे अगदी सोप्या पद्धतीत तुम्ही मटेरियल जिथे डाउनलोड करू शकता. जर का तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तर तुम्ही तो व्हिडिओ बघून जिथे तुम्ही आपलं मटेरियल जिथे डाउनलोड जिथे करू शकता मित्रांनो. तर मित्र, आपल्या चॅनल नवीन आला असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनल अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम आयडीला जिथे फॉलो केलं असेल तर त्यालासुद्धा फॉलो करून घ्या. त्याचीसुद्धा मित्रांनो लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तिथून तुम्ही जाऊन जिथे फॉलो करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, चला तर आपण जिथे आपल्या आजच्या व्हिडिओला जिथे सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर बघा मित्र, आपल्या जिथे काय आहे आपल्या जिथे अलर्ट मोशनमध्ये बिटमॅप प्रोजेक्ट होतो आपल्या इम्पोर्ट करून घ्यायचं. इम्पोर्ट करता बघा मित्र आपल्या जिथे काय आहे तर बघा मित्र, तुमच्या समोर जिथे असे काही तुम्हाला जिथे ऑलरेडी प्रोजेक्ट जिथे दिसतील मित्रांनो. तर इथं बघा मित्र, आपल्या कायरचं आपल्या जिथे सुरुवातला यायचं त्यानंतर ग्रुप 1 दिसत आहे. तर त्या ग्रुप 1 वरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं. त्यानंतर तुम्हाला एज्युकेशन म्हणून असा एक इमेज दिसत आहे. तर त्या इमेजवरती जायचं. त्यानंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन हे जी दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये जो कोणता फोटो तुम्हाला घ्यायचा असेल गॅलरीमधून तर तुम्ही तो फोटो जो तिथे घ्या. घेतल्यानंतर वर प्लसवरती क्लिक करा, म्हणजे तो जो फोटो होता तो इथं ॲड होऊन जाईल. तर ॲड झाल्यानंतर आपल्या जिथे बॅक येऊन जायचं. बॅक आल्यानंतर परत तुम्हाला फोटो ग्रुप दिसत आहे. तर त्यावरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं. त्यानंतर परत फोटो जी दिसत आहे त्यावरती क्लिक करून परत एडिट ग्रुपमध्ये जायचं आणि इथं तुम्हाला खालती HG6 असा इमेज दिसत आहे मित्रांनो. तर त्या इमेजवरती जाऊन कलर अँड फिलमध्ये जायचं. परत HG वरती क्लिक करायचं आणि मित्रांनो, तुम्ही आता याच्या आधी जो मित्रांनो इमेज तुम्ही ॲड केला होता तोच इमेज सुद्धा परत तिथं एकदा जिथे ॲड करून जिथे घ्यायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले दोन्ही फोटो जे इथं ॲड झाल्यानंतर आपल्याला जिथे काय करायचं मित्रांनो, बॅक येऊन जायचं. बॅक आल्यानंतर बघा मित्रांनो, आपल्या कारचा जो आपला पहिला बुकमार्क असेल त्यावरती येऊन प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचं. त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला मी अशा प्रकारचे भरपूर काही इमेजेस दिले, तर तुम्ही हे इमेजेस जे ते इथं यूज करू शकता मित्रांनो. तर आता इथून तुम्ही कोणता इथं इमेज घेऊ शकता. तर मी आता हा इमेज घेतो. घेतल्यानंतर नंतरच्या बुकमार्कात येण्याचा रस्त्याचा जेवढा काय एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथे डिलीट करून टाका. डिलीट केल्यानंतर परत इथं दुसरा फोटो ॲड करण्यासाठी बघा कायचं त्याच बुकमार्कमध्ये थांबून प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचं. परत तुम्हाला कोणताही फोटो घ्यायचा असेल तर फोटो घ्या. घेतल्यानंतर नंतरच्या बुकमार्कात येऊन याचा रस्त्याचा जेवढा काय एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथं डिलीट करून टाका. तर मित्रांनो, तुम्हाला फोटोज कसे ॲड करायचे हे तर माहीत पडले, तर तुम्ही स्टेप फॉलो करून जे आपले जेवढे काही इमेजेस असतील ते सर्व इमेजेस तुम्ही व्यवस्थितपणे जिथे ॲड करून घ्या. ओके, तर मित्रांनो, मी जिथे अशा प्रकारे आपले जेवढे काही इमेजेस होते ते सर्व इमेजेस मी व्यवस्थितपणे ॲड करून घेतले. तर ॲड वगैरे झाल्यानंतर आपल्या या फोटोला जे ते शेकेबेट देतो अप्लाय करायचा. तर मित्रांनो, शेकेबेट अप्लाय करण्यासाठी बघा कारचं आपल्या जिथे बॅक येऊन जायचं. बॅक आल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एका प्रिसेट लिंक दिली असेल. ती प्रिसेट लिंक अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून त्याला जिथे ओपन करून घ्यायचं. त्याला ओपन केल्यानंतर बघा मित्रांनो, तुमच्यासमोर अशा प्रकारे एक इमेज जो तो येऊन जाईल. तर त्या इमेजवरती जे ते आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर इफेक्टवरती जाऊन टेंडरवरती जाऊन याचा जो काही इफेक्ट असेल तो इथं कॉपी करून घ्यायचा. त्यानंतर बॅक येऊन जायचं. बॅक आल्यानंतर आपण जो प्रोजेक्ट तयार करत होतो त्याला जिथे ओपन करून घ्यायचं. त्याला ओपन केल्यानंतर आपले जिथं इमेजेस स्टार्ट होतात त्यावरती यायचं आणि त्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टवर जाऊन टेंडरवरती जाऊन पेस्ट करा. परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला काय करायचं मित्रांनो, येऊन जायचं. परत त्या इमेजवरती जाऊन इफेक्टवरती जाऊन टेंडरवरती जाऊन पेस्ट करायचं. तर मित्रांनो, आता तुम्हाला इमेजेसला जे शेकेबेट कसं अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला माहीत पडले. तर तुम्ही स्टेप फॉलो करून जे ते आपले जेवढे काही इमेजेस राहिले असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही हा इफेक्ट जो ते इथं जे ते व्यवस्थितपणे जिथे अप्लाय करून घ्या मित्रांनो. ओके, तर मित्रांनो, मी जिथे अशा प्रकारे आपले इथे जेवढे काही इमेजेस उरले होते त्या सर्व इमेजेसला मी हा वाला इफेक्ट जो तो इथं व्यवस्थितपणे इथे अप्लाय करून घेतला. तर अप्लाय केल्यानंतर आपला जो पहिला बुकमार्क होता त्यावरती येऊन प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचं. त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला एक अशा प्रकारची शॅडो दिली असेल ती शॅडो इथं ॲड करून व्हिडिओच्या एंडला येऊन पहिल्यापासून सिलेक्ट करा आणि परत त्याच बुकमार्कवरती जिथे काय करायचं मित्रांनो, आपल्याला जिथे येऊन जायचं. तिथं आल्यानंतर परत जे आपल्याला काय प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचं. त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा इमेज दिला असेल तो इथं इमेज ॲड करून व्हिडिओ चॅनलला येऊन पहिल्यापासून सिलेक्ट करा, म्हणजे एंडपर्यंत त्याची सुद्धा लेअर जिथे येऊन जाईल. तर मित्र, अशा प्रकारे जो आपला चढ येतो इथं व्हिडिओ तयार झालाय. जर का मित्र तुम्हाला या व्हिडिओला बॉर्डर लावायची असेल तर मी बॉर्डर सुद्धा मटेरियलमध्ये दिले, तर तुम्ही ती बॉर्डर जिथे इथं यूज करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे जो आपला चढ येतो व्हिडिओ इथं तयार झाला. तर व्हिडिओ तयार झाल्यानंतर आपल्या गेलमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा कायचं
वर सेटिंगच्या बाजूला जो ॲरो दिसत आहे त्या ॲरोवरती जाऊन व्हिडिओवरती जाऊन एक्सपोर्टवरती जाऊन प्रिपेंड एक्सपोर्ट करा मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ तो गॅलरीमध्ये जाण्यास सुरुवात झाली आणि 100 झाल्यानंतर आपल्याला सेव्ह शेल मिळेल. त्या सेव्हवरती क्लिक केलं की आपला जो व्हिडिओ आहे आजचा तो गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जातो मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल जे ते सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. कारण की आपल्या चॅनल अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.